भीड़ में आयोजित जिला योजना समिति की बैठक में उप मुख्यमंत्री अजित पवार की उपस्थिति के कारण अनुशासन बना रहा। विधायक संदीप क्षीरसागर ने बैठक के बाद बताया कि उन्होंने अजित पवार को एक पत्र सौंपा, जिसमें बीड नगरपालिका के माध्यम से पानी आपूर्ति की मांग प्रमुख रही। बैठक झाली आहे। अजित पवार प्रथमच पालकमंत्री म्हणून येथे या ठिकाणी आले होते। काय नेमकं बैठकीत अजितदादा असल्यामुळे बैठकीमध्ये शिस्तपणा होता आणि अजितदादांनी आश्वासन सुद्धा दिलं, जिथं जिथं विकास निधी लागेल कुठेही कमी पडून देणार नाही, तुझ्या भाऊ आम्ही करणार नाही। काय नेमकी तुम्ही मागणी केली होती? तुमच्या मागणीवर कशा पद्धतीने अजित पवार यांनी अजितदादांना पत्रही दिलं आहे, भरपूर मागण्या तिथे केलेल्या आहे। पण जो बीड नगरपालिकेचा महत्वाचा जो विषय होता की आज सुद्धा मुबलक पाणी असून सुद्धा 15 दिवसाला आपल्याला पाणी येते। 25 MLT ची योजना जी मंजूर आहे, फक्त 20 कनेक्शन जोडलं नाही म्हणून आपल्याला आज 15 दिवसाला पाणी येतं। तर त्या विषयावर आज आणि त्याही विषयावरती चर्चा केली आणि लवकर निर्णय करून येणाऱ्याच काळामध्ये 2-3 दिवसाला आपल्याला पाणी भेटेल। अजित पवारांनी सकाळच्या बैठकीमध्ये सगळ्यांनाच सूचना दिल्या की कुठलाही प्रकारचा गैरप्रकार मी खपवून घेतला जाणार नाही। जडदम त्यांनी यावेळी भरलाय। कसं पाहता याकडे? नाही, शिस्तता अजितदादा म्हणल्यावर शिस्तपणा येणार आणि त्या पद्धतीने जे काही करतात ते आता गरज आहे। विशेष करून खंडणी कोणी जर मागितली तर त्यावर मोका आम्ही लावणार असं दादा स्पष्ट सकाळी म्हणले। दादांनी स्पष्ट आज बैठकीत सुद्धा सांगितलं। डीपीटीसीच्या बैठकीमध्ये सुद्धा जो बीड जिल्ह्याचा विषय पूर्ण मीडियावर चालू त्या विषयाला धरून ते असं म्हणले की जे कोणी गुन्हेगार असतील त्याला कारवाई होणार। म्हणजे काय पेंटाळ देण्यात आले त्या दादांना? नाही, मी लवकर निघालो होतो, माझ्या मुलाचं फेअरवेल असल्यामुळे, आणि आता काय कुणी दिलंय ते मला माहिती